मला असं वाटतं की आता अमरावतीचं काही राहिलेलं नाही. पोस्टमार्टम झालेलं आहे, फक्त निकाल बाकी आहे आणि तो म्हणजे प्रहारचाच आहे. मी पहिले सांगितलं की आमची लढत ही मैत्रीपूर्ण आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये तरी आता पुढचा निर्णय युतीनं घ्यावा. आमची आणि त्यांची लढत त्यांच्या विरोधात नाही. आम्ही युतीतून बाहेर जावं की राहावं तो त्यांचा निर्णय सध्या महायुतीकडे आहे. त्यांनी जो निर्णय घेतला त्याचं मी स्वागत करू. नवनीत राणा यांच्याबद्दलचा राग 100 पानाचा हायकोर्टचा रिझल्ट दिला. त्यात त्यांनी स्पष्ट सांगितलं की यांच्यामध्ये सगळी बनवाबनवी झालेली आहे आणि गुन्हे दाखल करण्यापासून हा देशद्रोह आहे. असं असताना देखील 2.5 वर्ष सर्वोच्च न्यायालय निकाल देत नाही. कोर्टात केस पेंडिंग असताना सुद्धा इथे उमेदवारी दिल्या जातील. या तानाशाहीच्या विरोधात आमची खरी लढाई. रवी राणांची जी वागणूक आहे ती अतिशय राग येणार आणि संताप येणार आहे म्हणून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी असते. यामुळे मी स्वतःचा अपमान सहन करेल, पण कार्यकर्ते म्हणतात की या अपमान सहन करण्यापेक्षा आपल्याला युतीचा बाहेर निघालं तर बरं. यांच्यामुळे आमचा प्रहार पक्ष कायम राहिला पाहिजे म्हणून आम्ही अमरावतीमधून उमेदवारी टाकली. मुंबईच्या दौऱ्यानंतर जरांगे पाटील यांनी माझा संबंध नाही, त्यानंतर त्यांच्यासोबत बोलणं झालं नाही. मी त्यांच्यासोबत गेलो होतो त्यावेळेस राजकीय विचार नव्हता, सामाजिक विचार होता. त्यांनी निवडणुका आमच्यासोबत लढावी यासाठी मी त्यांना फोन करणार नाही, कारण आमचा तो स्वभाव नाही. आता ब्रह्मदेव खाली आला तरी आम्ही निवडणूक लढणारच. विचाराचा झेंडा समाधीनंतर सुद्धा जिवंत राहतो, तो आम्ही कायम ठेवणार. नितेश राणे काय सांगणार? ब्रह्मदेवापेक्षा कोणी मोठा आहे का? ते आले तरी आम्ही निवडणूक लढणारच. नितेश राणे अजून खूप छोटे आहेत, त्याला अजून बरीच समज यायची आहे. ऑन जालना लोकसभा, आमच्या जिथे ग्रामपंचायत आहे तिथे निधी दिला जात नाही, तर जो आहे तो काढून घेतला जातो. म्हणून आम्हाला आमचे निर्णय घ्यावे लागतील. आमचा पक्ष दिल्लीत आणि मुंबईत चालत नाही, गावाखेड्यात चालतो. आम्हाला दिल्ली मुंबईची वारी करायची गरज नाही. जालन्यात काँग्रेसला मदत करावी असं कार्यकर्त्यांचं मत आहे. मात्र अजून निर्णय नाही. पूर्ण बैठका झाल्यावर आम्ही निर्णय घेऊ. आता काय राहिलं अमरावतीचं काही राहिलं नाही. सगळं पोस्टमार्टम झालं, निकाल बाकी आहे तो प्रहारचा आहे. अडसूळ जे आहेत त्यांनी सुद्धा तुमच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे आणि तुम्ही सध्या महायुतीसोबत आहात. महायुतीच्याच उमेदवाराची आम्ही पहिलेच सांगितलं की आमची लढत ही मैत्रीपूर्ण आहे अमरावती जिल्ह्यापुरती तरी. आता पुढचा निर्णय युतीनं घ्यावं का आमची तिची लढत आम्ही त्याच्या विरोधात लढतो आहे आणि त्यांचा काय निर्णय आहे, आम्ही मैत्रीपूर्ण लढावं का युतीतून बाहेर जावं तो निर्णय आता बॉल सध्या महायुतीकडे आहे. त्यांनी निर्णय घेतला, जो निर्णय घेईल त्याचं आम्ही स्वागत करू. नवनीत राणाबद्दल तुमच्या मनात हा राग काय आहे? नवनीत राणाबद्दलचा राग नाही आहे. एका इकडे 100 पानाचा रिझल्ट हायकोर्टानं दिला, यात स्पष्ट सांगितलं का याच्यामध्ये सगळी बनवाबनवी झालेली आहे आणि गुन्हे दाखल करण्यापासून हा देशद्रोह आहे इथपर्यंत म्हटलेला आहे. आणि असं असताना 2.5 वर्ष सर्वोच्च न्यायालय निकाल देत नाही आणि मग कोर्टात केस पेंडिंग असताना सुद्धा इथं उमेदवारी दिल्या जातं. या तानाशाहीच्या विरोधात खरं तर आमची एकंदरीत उमेदवारी आहे. रवी राणाचं जे वागणं आहे ते अतिशय मला वाटतंय राग येणारं, संताप येणारं. मग कार्यकर्त्यामध्ये प्रचंड नाराजी आहे. मी स्वतःचा अपमान सहन करन, पण कार्यकर्ते म्हणते का या अपमानात आपल्याला युतीच्या बाहेर निघालं तरी बरं. त्याच्यामुळं आमचा प्रहार कायम राहायला पाहिजे म्हणून आपण ते उमेदवारी टाकली. जिल्ह्यामध्ये संत्रा बागायतदार आहे. केंद्र सरकारच्या निर्णयामुळं संत्रा बागायतदारांना झाडं उपडावं लागले, अशी वाईट अवस्था आली. पण आमचे खासदार काही तिथं बोलले नाही. अशा अनेक गोष्टी आहेत, त्याचं कारण आपण ते उमेदवारी आपण दाखल केली. तुम्ही पण उमेदवार देतात, त्यांच्या आणि तुमचं एकत्रीकरण नाही होणार का? त्या संदर्भात काही चर्चा झाली? मला वाटतं मी काही चर्चा केलेली नाही. तुमच्या मुंबईच्या दौऱ्यानंतर मला बोलणं नाही, मी बोललो पण नाही. आणि मला वाटतं मी जरांगे पाटलांना पाठिंबा देत असताना मी काही राजकीय विचार करून तिथे गेलेलो नव्हतो. एक सामाजिक विचार होता, त्याच्यानं राजकीय मी त्यांच्यासोबत बोलल्यापेक्षा मला ते योग्य वाटत नाही. प्रत्येकाचा आपापला निर्णय त्या पद्धतीनं घ्यावा, त्या अभ्यास पूर्ण घ्यावा, तशा पद्धतीनं समोर जावं, तो त्याचा प्रश्न आहे. मला असं वाटते का त्यांनी कोणासोबत युती करावी, आमच्यासोबत करावी का अधिक कोणासोबत करावी,
ते सगळे मिळून ठरल्याशिवाय ते होत नाही आणि त्यांनी युती आमच्यासोबत करावी याच्यासाठी मी काही फोन करणार आहे, आमचा तो स्वभाव नाही. मी उमेदवार टाकायच्या अगोदर फक्त सीएम साहेबांना, शिंदे साहेबांना भेटलो. त्यांचे उपकार आमच्यावर आहे, कारण दिव्यांग मंत्रालय दिलं म्हणून. मला मंत्रीपद भेटलं नाही त्याचा अजिबात राग नाही, वाईटही वाटत नाही. त्याच्यापेक्षा 1000 पट आनंद आजही आमच्या हृदयात आहे, कारण आम्हाला दिव्यांग मंत्रालय भेटलं. त्यांचे ऋण आमच्यावर आहे म्हणून मी त्यांना सांगितलं, भेटलो. आणि नंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा उमेदवार जाहीर केला तेव्हा आम्ही सांगितलं का बैठक संपली, पूर्ण संपले, चर्चा संपली. ब्रह्मदेव जरी आला तर अमरावतीतली उमेदवारी कायम राहील, जिंकून आणल्याशिवाय राहणार नाही, ही आमची भूमिका आहे. आणि ती भूमिका आम्हाला खड्ड्यात घातलं तरी ती कायम राहील. विचाराचा झेंडा समाधीनंतर सुद्धा जिवंत राहते, तो झेंडा आम्ही ठेवू. जरांगे पाटलांची राजकीय भूमिका तुम्हाला योग्य वाटते का? फोन आला तर तो माझं काय म्हटलंय, ब्रह्मदेवापेक्षा आता कोणी मोठा आहे का? ब्रह्मदेवापेक्षा कोणी मोठा आहे का? ब्रह्मदेवापेक्षा मोठा आहे का? राणे अगदी लहान आहे, त्यांना अजून बरीच समज याची आहे.